नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण अक्षय तृतीया विशेष खानदेशी पद्धतीने बनवलेली गुळाची सांजोरी कशी करायची ते पाहणार आहोत। छान खुसखुशीत अशी गुळाची सांजोरी बनवायला अतिशय सोपी आणि चवीला अप्रतिम खानदेशमध्ये अक्षय तृतीयेला आवर्जून बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे सांजोरी। सांजोरीचा सांजा म्हणजे सारण तयार करण्यापासून ते खुसखुशीत अशी सांजोरी कशी बनवायची, चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। सांजोरीचं सारण बनवण्यासाठी सर्वात आधी इथं मी 1 कप रवा घेतलेला आहे। वजनी प्रमाणात 250 ग्राम म्हणजेच 1 पाव रवा घेतलेला आहे। इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि 12 ते 15 मिनिट रवा आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। 5 ते 6 मिनिट रवा भाजून झाल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालणार आहे। साजूक तूप घातल्यानंतर रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। जितका व्यवस्थित तुम्ही रवा भाजून घेणार तितकीच चविष्ट आपली सांजोरी बनून तयार होते। रवा भाजताना अजिबात घाई करायची नाही, मीडियम फ्लेम ठेवूनच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। जर तुम्ही हाय फ्लेमवर रवा भाजून घेतला तर तो पटकन भाजला जातो आणि पाहिजे तशी चव त्याला येत नाही। त्यामुळे रवा आपण मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घेतला। तुम्ही बघू शकता रंग छान आलेला आहे। भाजलेला रवा आता साईडला ठेवून देऊया। त्यानंतर एका पातेल्यामध्ये 1 कप चिरलेला गूळ, अर्ध्या कपाला थोडंसं कमी पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मीडियम फ्लेमवर आपल्याला जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। लक्षात असू द्या, इथं आपल्याला पाक तयार करायचा नाही। जोपर्यंत गूळ पाण्यामध्ये विरघळत नाही तोपर्यंतच आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। रवा व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे। त्यानंतर तयार केलेला गुळाचा पाक म्हणजेच गुळाचं मिश्रण आपल्याला रव्यामध्ये घालायचं आहे। शक्यतो आपल्याला हे मिश्रण गाळून घालायचं आहे। जर गुळामध्ये काळी कचरा असेल तर निघून जातो। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला जरी तुम्हाला हे मिश्रण पातळ दिसत असलं, जसजसा रवा हा व्यवस्थित फुलतो तसतसं हे मिश्रण घट्ट होत जातं, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही। त्यानंतर 1 चमचा तूप घालायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून रात्रभर आपण हे मिश्रण मुरवत ठेवणार आहोत। जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर 6 ते 7 तास जरी तुम्ही हे मिश्रण व्यवस्थित मुरवून घेतलं तरीसुद्धा सांजोरी चविष्ट बनून तयार होते। दुसऱ्या दिवशी सकाळी मी मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तुम्ही बघू शकता रवा छान फुललेला आहे। आधी जसं आपलं मिश्रण पातळ दिसत होतं, दुसऱ्या दिवशी छान घट्ट झालेलं आहे। तुम्ही बघू शकता मिश्रण आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घेणार आहे। जोपर्यंत छान गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला सुकं खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा खसखस घालणार आहे। खसखस आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। यामध्ये तीळसुद्धा घातल्या जातात, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता। आता भाजलेली खसखस आणि खोबरं आपण मिश्रणामध्ये घालूया। त्यानंतर वेलची पावडर घालायची। वेलची पावडर घातल्यामुळे सांजोरीला चव खूप छान येते। या मिश्रणामध्ये तुम्ही जायफळसुद्धा किसून घालू शकता। त्यानंतर सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी चमच्याने एकजीव करून घेतलं, त्यानंतर हाताने मी सर्व साहित्य एकजीव करून घेतलं। इथं आपला सांजोरीचा सांजा म्हणजेच सारण तयार आहे। खानदेशमध्ये याला सांजा म्हणतात। रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि चवीला सुद्धा चविष्ट झालेला आहे। इथे आपलं परफेक्ट असं सांजोरीचं सारण म्हणजे सांजा तयार आहे। बनवायला सोपं आहे, तुम्ही बघू शकता अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्ही परफेक्ट सारण तयार करू शकता। सांजोरी तयार करण्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथं मी 1 कप मैदा घेतलेला आहे। मैदा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे। सांजोरी छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला पाव कप रवा घालायचा आहे। 1 कप मैदा, त्यासाठी आपण पाव कप रवा घालायचा आहे। रवा घातल्यामुळे सांजोरी छान खुसखुशीत होते। त्यानंतर 2 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे। इथं आपण तुपाचं मोहन घातलेलं आहे। तुपाचं मोहन घातल्यामुळे सांजोरी छान खुसखुशीत होते, त्यामुळे तूप आवर्जून घाला। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिट पीठ आपल्याला झाकण ठेवून मुरवत ठेवायचं आहे। यामध्ये आपण रवा घातलेला आहे। रवा व्यवस्थित फुलावा त्यासाठी आपल्याला पीठ मुरवत ठेवायचं आहे। बरोबर 15 मिनिट झालेले आहे। झाकण काढून आपण पुन्हा 1 ते 2 मिनिट व्यवस्थित पीठ मळून घेऊया। त्यानंतर आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे। ज्या आकाराची तुम्हाला सांजोरी तयार करायची आहे
त्या आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे। त्यानंतर बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर इथं मी 4 गोळे तयार करून घेतले। त्यानंतर थोडंसं मैदा आपल्याला घ्यायचं आहे आणि पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम अशी पारी आपण लाटून घेतली। तुम्ही बघू शकता कॉटनच्या स्वच्छ कपड्यावर पारी आपल्याला लाटून टाकायची आहे। त्यानंतर सारण एकदा मी व्यवस्थित मोकळं करून घेतलं। बघू शकता किती छान सारण तयार झालेलं आहे। एक पारी घ्यायची आहे, पारीवर आपण सांजा टाकून घेऊया। तर इथं मी 2 मोठे चमचे सांजा घेतलेला आहे। हाताने छान गोलाकार देऊन त्याला सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर दुधामध्ये कापसाचा बोळा आपल्याला बुडवून घ्यायचा आहे आणि पारीला लावायचा आहे। त्यानंतर दुसरी पारी घ्यायची आहे आणि आपल्याला व्यवस्थित सेट करून हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। सांजोरी तळताना ती तेलामध्ये फुटू नये त्यामुळे आपल्याला दूध किंवा पाण्याचा वापर करायचा आहे। त्यानंतर काठ असलेली वाटी घेतलेली आहे, हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे आणि सांजोरी कट करून घ्यायची आहे। एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते काढून घ्यायचं आहे। बघू शकता किती छान गोलाकार अशी सांजोरी आपली तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने मी सर्व सांजोरी तयार करून घेणार आहे। सांजोरी तयार करून आपल्याला कॉटनच्या कपड्यावर झाकून ठेवायचे आहेत। ज्या आकाराची सांजोरी तुम्हाला तयार करायची आहे, छोट्या मोठ्या त्या आकाराची तुम्ही सांजोरी तयार करू शकता। इथे मी मोठ्या आकाराच्या सांजोरी तयार करून घेतल्या। जर तुम्ही एकट्याने सांजोरी तयार करत असाल तर पारी लाटून घ्यायची, त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर झाकून ठेवायची। जर तुम्ही पारी झाकून नाही ठेवली तर कडक होतात आणि व्यवस्थित आपली सांजोरी तयार होत नाही। तुम्ही साच्याच्या मदतीने सुद्धा सांजोरी तयार करू शकता। जर तुमच्याकडे फिरकी असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। अशाच पद्धतीने मी सर्व सांजोरी तयार करून घेतल्या। बघू शकता किती सुंदर सांजोरी तयार झालेल्या आहेत। सांजोरीचा सांजा म्हणजे सारण बनवण्यासाठी आपण 1 कप रवा, त्यासाठी 1 कप गूळ घेतला। गुळाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। त्यानंतर पारी बनवण्यासाठी आपण 1 कप मैदा, त्यासाठी पाव कप रवा घेतलेला आहे, परफेक्ट प्रमाण आहे। त्यानंतर इथं सर्व सांजोरी तयार झालेल्या आहेत। सांजोरी तयार झाल्या की त्यानंतर कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवायचे आहेत आणि 15 ते 20 मिनिट झाले की त्यानंतरच आपल्याला तळायला घ्यायचे आहेत। सांजोरीची वरची पारी थोडीशी कोरडी झाली की त्यानंतरच आपण तळायला घेणार आहोत। तेल आपल्याला मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला सांजोरी तळून घ्यायची आहे। अलगद तेलामध्ये सांजोरी सोडायची आहे। सांजोरी तळत असताना आपल्याला सांजोरीवर तेल टाकायचं आहे, म्हणजे सांजोरी छान टम्म फुगते। त्यानंतर मीडियम फ्लेमवर आपण दोन्ही साईडनी सांजोरी व्यवस्थित तळून घेणार आहोत, जोपर्यंत छान गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत। व्यवस्थित सांजोरी तळून घेतली की ती छान खुसखुशीत राहते आणि शेवटपर्यंत अजिबात नरम पडत नाही। इथे आपली सांजोरी तळून तयार झालेली आहे। बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। त्यानंतर जाळीवर आपल्याला सांजोरी काढून घ्यायची आहे। एक्स्ट्राचं जे तेल असते ते निघून जातं। अशाच पद्धतीने आपल्याला सांजोरी तळून घ्यायची आहे। खानदेशमध्ये 2 प्रकारे सांजोरी तयार केल्या जातात। गुळाचा आपण जेव्हा पाक केला, म्हणजे गुळाचं जे मिश्रण तयार केलं त्यामध्ये आपण पाण्याचा वापर केला, तर अस्सल पारंपरिक पद्धतीने सांजोरी तयार केल्या जाते, त्यामध्ये पाण्याऐवजी दुधाचा वापर केला जातो। मात्र ती सांजोरी 7 ते 8 दिवसामध्ये खराब व्हायला लागते। ती पद्धतसुद्धा योग्य आहे। जर तुम्ही या पद्धतीने सांजोरी तयार केली तर ती महिना ते 1.5 महिना आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही आणि शेवटपर्यंत सांजोरी छान खुसखुशीत राहते। अशाच पद्धतीने आपण सर्व सांजोरी तयार करून घेणार आहोत। प्रत्येक सांजोरी आपली छान टम्म फुगून तयार झालेली आहे। रंगसुद्धा सुंदर आलेला आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम झालेली आहे। अशाच पद्धतीने मी सांजोरी तयार करून घेतली। इथे मोठ्या आकाराच्या बरोबर 9 सांजोऱ्या तयार झाल्या। जर तुम्ही मीडियम आकाराच्या सांजोरी तयार केल्या तर बरोबर 12 ते 15 सांजोरी तयार होतात। सांजोरी तळत असताना घरभर त्याचा सुगंध इतका छान दरवळतो की खाणाऱ्याला अजिबात मोह आवरत नाही। त्यामुळे माझ्या 2 सांजोरी फस्त झाल्या। अशाच पद्धतीने मी व्यवस्थित सांजोरी तयार करून घेतल्या। एक सांजोरी तुम्हाला मी तोडून दाखवते। बघू शकता छान खुसखुशीत अशी आपली सांजोरी तयार झालेली आहे। सारणसुद्धा छान काठोकाठ भरलेलं आहे। जितकी ही सांजोरी बनवायला सोपी आहे तितकीच चवीला अप्रतिम लागते। तुम्ही एकदा ही सांजोरी नक्की ट्राय करा। अक्षय तृतीया विशेष खानदेशी पद्धतीने बनवलेली खुसखुशीत अशी गुळाची सांजोरी। तुमच्याकडे अक्षय तृतीया विशेष कोणकोणते पारंपरिक पदार्थ बनवल्या जातात कमेंट करून नक्की कळवा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत।